नमस्कार श्रोते हो, मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. या भागात आपण ऐकणार आहोत शैक्षणिक अवकाश. आपल्या विद्यालयातून तासापाठोपाठ तास ही परवड अखंड चालते, पण शिकवणे व शिकणे राहून जाते. 2 तासात जो शैक्षणिक अवकाश अपेक्षित आहे तो मिळत नाही. एखाद्या विषयाचे विवेचन कानी पडल्यानंतर मुलांच्या मनात काही विचार येतात. त्यांच्या प्रकटीकरणासाठी व परीक्षणासाठी मुलांना थोडी तरी उसंत मिळावयास हवी. एका अध्यापकाने जाणे व दुसऱ्याने येणे हे यंत्रवत पद्धतीने चालते. पण कशासाठी हे येणे जाणे? कोणासाठी हे सगळे? मुलांसाठी हे असे या प्रश्नाचे उत्तर असेल तर आणखी एक प्रश्न पुढे उभा राहतो. जे सांगितले ते मुलांना कळले का? झेपले का? आवडले का? मुले कोठे अडली अडखळली का? मध्येच त्यांचे लक्ष विचलित झाले का? अध्यापन चालू असताना मुलांच्या मनात काही येत असेल का? त्याच्या अवलोकनास थोडा वाव देऊन थोडे थांबून पुढे शिकवणे शक्य नाही का? अशा या मूलभूत प्रश्नांचा विचार न करता अभ्यासक्रम पुरा करणे या गोष्टीवर भर दिला जातो. विद्यार्थ्यांना त्यांच्या बाजूने काही विचारावे वाटले तर तशी संधी त्यांना मिळत नाही. विद्यार्थी आणि अध्यापक यांच्यात कसलाही संवाद घडत नाही. मुलांना थोडे स्वातंत्र्य दिले तर ते शेफारतील, बहकतील, अध्यापकांची टर उडवतील अशी भीती वाटते. अध्यापकांचा अधिकार निर्विवाद असेल व शिकवणे सरळ असेल तर असा अधिक्षेप घडण्याचे भय बाळगण्याचे कारण नाही. संवाद हा विद्यार्थी आणि अध्यापक यांच्यात केवळ हवा असे नाही. अध्यापकाचा स्वतःशीही संवाद हवा. एखादा विषय वर्गात मुलांपुढे ठेवण्यापूर्वी स्वतः पुढे तो नीट मांडून पाहिला पाहिजे. पाठाच्या सादरीकरणापूर्वी आपल्याच मनाने त्याचे पूर्व अवलोकन केले पाहिजे. हे एक प्रकारचे मनन असते. या मननासाठी मानसिक अवकाश मिळाला पाहिजे. त्यासाठी अध्ययनमग्न अवस्थेत जगापासून थोडा काळ दूर राहण्याची आवश्यकता आहे. पण हे घडत नाही. घरी शिकवण्या घेणे, उगाच गप्पा गोष्टी करीत बसणे, नको त्या उलाढालीत रस घेणे, वरिष्ठांना राजी राखण्यासाठी त्यांच्या आसपास घोटाळत राहणे, अशा अध्ययन विसंगत गोष्टी होत राहतात. त्यामुळे मानसिक अवकाश लाभत नाही. जेवताना 2 घासात अवकाश ठेवला तरच भोजन सावकाश होते व अंगी लागते. तत्वज्ञांच्या परिभाषेत अवकाशाचे प्रकारभेद संभवू शकतात. घटामधली पोकळी हे झाले घटाकाश. मठामधली मोकळी जागा हे झाले मठाकाश. या पलीकडचे ते महाकाश. माणसाच्या मनात असते ते चिदाकाश. त्याला अध्ययन अध्यापनासाठी आवश्यक ते मानसिक अवकाश असे म्हणता येईल. पेरणे आणि उगवणे, उगवणे आणि वाढणे, वाढणे आणि विस्तारणे या अवस्थात अपेक्षित असे अवकाश असतेच. सुट्ट्या, रजा, संप यामुळे शिक्षणात पडणारा खंड म्हणजे शैक्षणिक अवकाश नव्हे. नियोजनरहित मध्यांतर म्हणजेही ते अवकाश नव्हे. सांगणे, समजणे, पुसणे, पुन्हा सांगणे, ऐकून घेणे, शंका निरसन करणे या प्रक्रियांची सलगता टिकवून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व संवर्धित करण्यास साह्यभूत होते ते शैक्षणिक अवकाश. सावकाश पुनरावृत्ती, स्पेस रिपिटेशन ही संस्कार धारणेची एक समर्थ पद्धती मानली जाते. आपल्या बुद्धीच्या प्रसरणासाठी आंतरिक अवकाश आवश्यक आहे. धन्यवाद.